नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला पितळाचे देव अगदी कमी साहित्य म्हणजेच फक्त लिंबापासून अशा प्रकारे चकाचक कसे करायचे याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर भरपूर असं यावरती धूळ व घाण बसली होती, तर मी अगदी लिंबाच्या रसापासूनही अगदी चकाचक असे केलेले आहे। तर पुढे पाहतालच तुम्ही कशा प्रकारे माझे देव झाले होते व कशा प्रकारे निघालेले आहेत। तर अशा प्रकारे माझे देव झाले होते। तुमचे जर नवीन देव असतील तर खूप पटकन असे निघले जातात। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी तांब्याच्याच भांड्यामध्ये हे देव काढून घेतलेले आहेत व त्यावरती आपण लिंबाचा रस 4 ते 5 लिंब आहेत, तर ते मी घेऊन यावरती पिळून घेतलेले आहे। तर लिंबाचा रस असे लिंबापासून किती चिकट डाग असतील तर ते निघतात व इथे मी थोडासा सोडाही टाकलेला आहे, म्हणजे माझे देव थोडे जास्त घाण झाले होते। तर 5 सोडा टाकल्यानंतर कशा प्रकारे त्यातील जी घाण आहे तर ती छान अशी निघली जाते। तर तुमचे जर देव खूप जास्त घाण नसतील झाली तर खूप पटकन असे निघतात व त्यावरती थोडंसं मीठही टाकलेलं व आता हे सर्व भिजत ठेवण्यासाठी मी अर्धा ते पाऊण तास ठेवलेलं आहे। तर भिजत ठेवल्यामुळे पटकन असे निघतात। तर लिंबाच्या जी साल आहे त्यापासूनच मी आता चकाचक असं घासून घेत आहे। तर जर तुमच्याकडे नवीन ब्रश असेल तर ब्रशच्या साहाय्यानेही तुम्ही छान असे घासून घेऊ शकता, पण माझ्याकडे नवीन ब्रश नव्हता म्हणून मी ते लिंबाच्या सालीने चकाचक असे करत आहे। तर पहा कशा प्रकारे निघले जातात। तर अगदी रिझल्ट तुमच्या पुढेच आहे। ब्रशच्या साहाय्याने भरपूर अशी जी बारीक बारीक डिझाईनमध्ये बसलेली घाण आहे तर ती पटकन अशी निघली जाते। तर पहा अगदी चकाचक असं झालेलं आहे। तर आपल्या चॅनलवरती अजून वेगवेगळ्या पद्धतीने पितळाचे देव स्वच्छ कसे करायचे याचा व्हिडिओ आहे, तर तेही पहा। तर पहा स्वच्छ धुल्यानंतर कशा प्रकारे अगदी चकाचक असे निघालेले आहेत। तर ही ट्रिक वापरून नक्की देव स्वच्छ करा, अगदी छान असे निघतात। व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन आपल्या अशाच क्लिनिंगच्या व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।